शिट. बापरे, काय गरमी आहे यार. हे समीर, आपण बसने का चाललोय? कारने गेलो असतो ना. कारण ती शर्मिला ऐकतच नव्हती. तिला वाटलं आपण ड्रिंक अँड ड्राईव्ह करू, म्हणून तिने ट्रॅव्हल्स बुक केलं. तुझी चमची. मी चालवली असती कार. 5-6 तू आणि कार जाऊ दे. जाऊ दे म्हणजे? हे बघ, या आपल्या सीट्स आहेत. ही आहे. हो, ही ए छोटू, चल उठ. अंकल प्लीज बसू द्या ना विंडो सीटवर. विंडो काय नाही. जा तुझ्या सीटवर जाऊन बस. छोट्या मुलांशी असं बोलतात का? प्लीज बसू द्या ना हे प्लीज. बघ, मी तुला आत्ताच जाऊ दे सांगतोय. जाऊ दे, बसू दे त्याला. तू मागे बस, आपल्या 3 सीट्स आहेत ना, बस. पण मला विंडो सीट. बस रे. बस बस. कुठे निघालास? माझ्या आईकडे. एकटाच? नाही, तशी ताई आहे सोबत. आणि तुम्ही मुंबईला निघालात? तुला कसं कळलं? अहो कारण ही बस मुंबईलाच चालली आहे. व्हेरी स्मार्ट. हा, हे घे पाणी. ही माझी ताई. हॅलो, नमस्ते. मुंबईला कुठे राहतोस? बँड्रा. बँड्रा. चॉकलेट खाणार का? हो, गोड कोणी खायला दिलं ना की समजायचं याची सगळी कामे लवकर होणार आहेत. क्या बात आहे. हे घे. आणि तुला हे सगळं कोणी शिकवलं रे? माझ्या आईने. ती खूप चांगली आहे. आणि तुझं नाव काय? समीर. क्या बात आहे. माझं पण नाव समीर आहे. वाव, किती छान ना. एक छोटा समीर, एक मोठा समीर. नागपूरला कोणाकडे आलेलास? कोणाकडे नाही, मी तर इथे मिलिटरी स्कूल मध्ये आहे. मला आर्मी जॉईन करायची. समीर आपल्याला मुलगा झाला ना तर आपण त्याला मिलिटरी स्कूलमध्ये टाकू. बरं. फायनली पोचलो. आता पुढे. अंकल, प्रिन्स, हे तुझ्यासाठी. आता हे कशाला? आता माझी कामं व्हायला. खूप गोड आहे. खूप लवकरच छान बॉन्ड झाला. हो अंकल, तुम्ही पण खूप छान आहात. माझा फ्रेंड बनशील? हो नक्कीच. अंकल, तुमचा मोबाईल नंबर द्या. तर प्रिन्स कडे मोबाईल पण आहे. हा, हे घे, सेव्ह कर. हे बघा, मी तुमचा नंबर सेव्ह केलाय. आता माझा नंबर तुम्ही सेव्ह करा. हे घे. काय नावाने सेव्ह केलं? समीर. बाय बाय समीर अंकल. हो. मला घरी गेल्यावर व्हिडिओ गेम खेळायचा. समीर. हम्म? काय? ओके.
समीर सर, गाडी रेडी आहे. चला. हम्म. वा. ए, हं? काय रे जेवणात मन लागत नाही? नाही नाही असं काय नाही रे. असं काय नाही काय? मला माहित आहे तो पोरगा भेटल्यापासून ना तुझं लक्षात लागत नाहीये. अरे नाही रे, काय पण बोलतोयस. नाही तर काय असंच आहे. हा का? Yeah. हा रे. कसं असतं ना, काही माणसं थोड्या क्षणासाठी आपल्या आयुष्यात येतात पण मनावर प्रभाव सोडून जातात. हे काम कर, त्या पोराला ना दत्तक घेतो आता. नाही रे, वेडा आहेस का तू? काही बोलतोस. प्रिन्स, ए प्रिन्स, घरी पोहोचलास का? सॉरी हा, मी प्रिन्सची ताई बोलते. ओ, बोला बोला. हॅलो. तो खूप हट्ट करत होता कधीपासून, म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. काय जादू केली आहे त्याच्यावर काय माहिती. नाही हो, प्रिन्स आहेच खूप बोलका आणि गोंडस. हा ते तर आहेच म्हणा. थांबा हा 1 मिनिट, मी त्याच्याकडेच फोन देते. ओके ओके. हॅलो समीर अंकल, तुम्ही घरी पोहोचलात ना? येस प्रिन्स, खूप थकला असशील ना? नाही, तुम्ही होतात ना माझी काळजी घ्यायला. अच्छा असं का? चॉकलेटचं सांगितलंस? नाही नाही, चॉकलेटचं नाही सांगितलं. हा लबाड. चल आपण उद्या बोलूयात, खूप रात्र झाली. आणि जेवण कर, नाहीतर फक्त चॉकलेट खात बसशील. नाही अंकल, बाय बाय. समीर, हा, कोणाशी बोलत होतास? माझ्या नवीन फ्रेंड सोबत. वा, कुठे भेटला तुझा नवीन फ्रेंड? बस मध्ये. बस मध्ये? काय नाव तुझ्या नवीन फ्रेंडचं? समीर, पप्पा. समीर, खाना खाले. कुठे परक्यासाठी एवढी आपुलकी बरी नव्हे आणि गरजेची पण नाही. इतकी वर्ष ज्या गोष्टीपासून त्याला लांब ठेवत होतो, परत तो तिथेच चाललाय. उर्वी, समीर ने पूरा दिमाग खराब करके रखा है. वाव, किती छान ना. एक छोटा समीर, एक मोठा समीर. समीर मेरा दोस्त है, पर काही झालं तरी उर्वीची आणि त्याची भेट होऊ द्यायची नाही. तिला शोधायचं आणि जाब विचारायचा. असं झालं तर त्याला सगळं कळेल. तो उर्वीला कधीच भेटता कामा नये. समीर, एक दिवस माझं नाव न्यूजपेपर मध्ये येईल बघ. हे हसतोस काय? मॅडम तुमचं या आंदोलनाबद्दल काय म्हणणं आहे? कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे नागपूरकरांचा निसर्ग दूषित होत आहे, पाणी दूषित होत आहे. हेच दूषित पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. इथे राहणाऱ्या लोकांना गंभीर आजार होतात. एवढं होऊन सुद्धा इथे राहणारे अधिकारी, मंत्रिमंडळ यांना विकत घेऊन हा धंदा अजूनही सुरू आहे. हा धंदा मी लवकरच बंद पाडणार. तुला माहितीये माझ्या मनामध्ये नाही नाही ते विचार येतात. कधी मला कोणी पळवून नेलं तर? भास होतोय की कुणी माझा पाठलाग करतो. मला हे पुस्तक द्यायचं होतं. या नक्की वाचा, होते मी.
काम होतं तुमच्याकडे. मला हे पुस्तक द्यायचं होतं. घ्या, नक्की वाचा. येते मी. ती समोरच उभी आहे. ठीक आहे. काय मला भेटायची एवढी घाई? चैन पडत नाही ना तुझ्याशिवाय. काय करू कळतच नाही. असं का? चला बसा. चला चला. समीर चल. हां हां. समीर, आज सकाळपासून माझ्या बरोबर काहीतरी वेगळंच घडतंय. काय घडतंय? एवढं खास नाही, पण भास होतोय की कुणी माझा पाठलाग करते. वाटलं? हे बघ उर्वी, आजपासून तुझे सर्व दुःख, तुझे सर्व प्रॉब्लेम्स हे माझे प्रॉब्लेम्स, आणि या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला एकमेकांपासून लांब नाही करू शकत. कळलं? तू आहेस तर मला काळजी करायची काही गरज नाही. उर्वी, आपण आजच लग्न करूयात? हो रे बाबा, करूयात. अगोदर तू घरी आईवडिलांशी बोलून परवानगी तरी घे, आणि मग मी माझ्या आईवडिलांची परवानगी घेते. ठीक आहे, चल तुला सोडतो. बाय. कुठे गेला? समीर, हाँ? यहाँ क्या कर रहा है? काय नाही, तू बोल ना, काय झालं? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोल बोल बोल. तू बस ना. बोल ना. बस रे, बसून बोलू. हा बोल. मला मला तुला एक गोष्ट सांगायची होती. हा? म्हणजे अरे बोल ना. मला कधीच तुला हे सगळं सांगायचं नव्हतं, पण जेव्हा तू उर्वीला शोधत इथे येशील तेव्हा तुला हे सगळं सांगावं असं तिनेच मला सांगितलं होतं. तिने कोणी? असं वाकड्यात बोलू नको ना, सीधे सीधे बात कर ना. कोणी सांगितलं होतं? उर्वीने. उर्वी ने? तू क्या बात कर रहा है? समीर, उर्वीचं लग्न झालंय इन्स्पेक्टर दर्पण सोबत. काय? दर्पण? ओके, उद्धार बिल्डर सोबत आपण आपली डील फायनल करतोय. येस. हॅलो मिस्टर समीर पवार. नॉवेल कन्स्ट्रक्शनचं नाव तुम्ही फार मोठं केलंय. थँक्यू. आपण? मी इन्स्पेक्टर दर्पण. तुला हे माहिती होतं? उस्मान, तुला हे माहिती होतं? हे बघ समीर, 8 वर्ष, 8 वर्षापासून शोधतोय रे तिला. मित्र म्हणून तुला वाटलं नाही का मला सांगणं? माझी कीव नाही आली का तुला? आली. प्रत्येक वेळा आली. प्रत्येक वेळी वाटलं तुला हे सगळं सांगावं. तुला सांगायचं ना साल्या, सांगायचं ना. मला उर्वीनेच सांगितलं होतं याबद्दल तुला काहीच कळता कामा नाही म्हणून.
आपण दोघांमध्ये कितीही संकटे आली किंवा कितीही गैरसमज निर्माण झाले तरी आपण दोघांनी ही साथ सोडायची नाही, कधीही वेगळं व्हायचं नाही. म्हणजे माझ्या उर्वी उर्वीचं लग्न झालंय आता, तिला मूल आहे, तिच्या संसारामध्ये रमली आहे रे. तू तिच्यासाठी झुरणं आता बंद कर. समीर फूल जाऊस आहे. भूल जाऊ. आता मला उर्वीला भेटायचंय आणि ती भेट आता तू घडवून आणशील, अरे समजा. काय साध्य करणार आहेस तिला भेटून? उस्मान एक विचारू? विचार. उर्वीला कळलंय का मी मुंबईला आलोय? अरे ओळखतोस ना त्यांना? ओळखतो, पण एवढं चांगलं नाही ओळखत. तुझं हॅलो उर्वी, मी जे सांगतोय ते नीट आहे. समीर तुला शोधतोय. हो, आणि कदाचित तिला माहित आहे की तू तिच्यासाठी इथं मुंबईमध्ये आलायस, आणि तिला हे सुद्धा माहित आहे की त्या पुस्तकातलं पत्र तुला अजून मिळालेलं नाही. माझा एकच मित्र होता, उस्मान शेख. समीर, सांभाळ स्वतःला. समीर.